माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन झालं। वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। शुक्रवारी दुपारी 2 वाजता पेझार येथे अंत्यसंस्कार होणार आहे। मीनाक्षी पाटील या दीर्घकाळ आजारी होत्या। शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेते अशी त्यांची ओळख होती। 1995, 1999 आणि 2009 अशा 3 वेळा त्या आमदार होत्या। 1999 मध्ये त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये बंदरे विकास राज्यमंत्री होत्या। रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता। शुक्रवारी सकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये धावपळीचं वातावरण निर्माण झालं। चांदवड तालुक्यातील काजी, सांगवी, विटावे, रेडगाव, साळसाने आदी ठिकाणी आज सकाळच्या सुमारास बेमोसमी पावसाचं आगमन झाले। काही ठिकाणी थोडेफार पाणी पाहायला मिळाले। सध्याच्या 40 ते 42 डिग्री सेल्सिअसच्या उन्हाळ्यात आज गारवा अनुभवायला मिळतोय। 10 तोळे सोने, 36 तोळे चांदी चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले। वाघोली येथील ही घटना आहे। 2 आयफोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। वाघोली बाहेर जात असताना फ्लॅट बंद करून चावी चप्पल स्टँडमधील बुटात ठेवून गेल्यानंतर चप्पल स्टँडमधील चावीचा फायदा घेऊन घरातील जवळपास 10.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 36 तोळे चांदीचे दागिने आणि 15,000ची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाला जेरबंद केले आहे। निफाड तालुक्यातील लासलगाव आणि परिसरात सकाळी 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस झालाय। यावेळी बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ झाली। या पावसाने काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष, गहू, मिरची यासह इतर शेती पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर 4 वेळेस गाडी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या शिंदूरवादा सावखेडा महामार्गावर घडली आहे। पवन शिवराम लोढे असं मृत तरुणाचे नाव आहे। बहिणीच्या प्रेमविवाहामध्ये सहकार्य केल्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। खेड शिवापूर टोल 1 एप्रिलपासून वाढणार। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर 1 एप्रिलपासून 2.5% टोल वाढणार आहे। हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ होणार आहे। हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरातही 5 रुपयांची वाढ होत आहे। या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहे। बस ट्रकसाठी 10 रुपयांची वाढ होणार आहे। तर आता 400 रुपये दर त्यांना द्यावा लागणार आहे। राज्यातील 120 साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे। या सर्व कारखान्यांचा यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला असून यामध्ये सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे। राज्यातील 87 साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू आहे। या कारखाना क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू ठेवले जाणार असल्याने बुधवारी राज्याच्या साखर आयुक्तालयातून सांगण्यात आलं आहे। हुंडा द्यायला पाहिजे होता असे म्हणत धीर सासू सासरे यांनी महिलेला उपाशीपोटी ठेवले। महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार देखील कुटुंबियातील सदस्यांनी केलाय। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पती, दीर, सासू सासरे अशा चौघांवर गुन्हा दाखल आहे। नेवासा पोलीस ठाण्याहून हा गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात वर्ग केला गेलाय। महिलेच्या फिर्यादीवरून पीडितेचा आणि राहुलचा 3 जुलै 2022 रोजी विवाह झाला होता। हुंड्यात 21 तोळे सोने, 6 लाख रुपये रोख, 2 लाख फर्निचरसाठी तर 70,000 रुपये भांड्यांसाठी दिले होते। परंतु 2 महिन्यानंतर सासूने पीडितेला आणखी 10 लाख रुपये हुंडा पाहिजे होता असे म्हणत विवाहितेचा छळ सुरू केला। या प्रकरणी सातारा पोलीस अधिक तपास करतायत। शाळकरी मुलांच्या बॅगेत धारदार शस्त्र आणि कोयते मिळाल्याने खळबळ उडाली। नाशिकच्या गोदा पार्क चिंचबन परिसरात मुलांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत हत्यार सापडले। शाळकरी मुलांच्या बॅगेत हत्यार सापडल्याने पोलीस देखील चकित झालेत। मुलीच्या वादातून आपल्याच मित्राचा गेम करण्यासाठी हत्यार घेतल्याची धक्कादायक कबुली तपासादरम्यान संशयित मुलांनी दिली आहे। शिरसोली येथे शिवजयंती निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते।
त्यावेळी काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली। या दगडफेकीत पोलीस होमगार्डसह 5 ते 6 जण जखमी झाले। या घटनेबाबत पोलिसांनी वेळीच धाव घेत दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून 10 ते 12 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। गोंदिया भंडारा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया भंडारा लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासोबत गोंदिया जिल्ह्यात सडक, अर्जुनी, गोंदिया, तिरोडा या तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। यावेळी मेळाव्यामध्ये नाना पटोले तसेच प्रशांत पडोळे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला। लंडनमधील नीरव मोदी यांचे आलिशान घर विकण्याची परवानगी बुधवारी लंडन उच्च न्यायालयाने दिली आहे। या निर्णयानंतर नीरव मोदी यांचे घर सुमारे 52.5 लाख पाऊंड सुमारे 55 कोटी रुपये किमतीला विकले जाऊ शकते। ही मालमत्ता विकून मिळणाऱ्या रकमेतून पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज फेडावे असा ईडीचा उद्देश आहे। नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती। सध्या नीरव विरोधात प्रत्यार्पणाची कारवाई सुरू आहे। तिथीनुसार साजरी होणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भिवंडी शहरात उत्सवात साजरी झाली। भिवंडीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन शहरातील शिवाजीनगर ते शिवाजी महाराज चौक इथपर्यंत करण्यात आले। गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती उत्सव राज्यात साजरा करण्यात आला। ठाण्यातील लुईसवाडी विभागात जय माता शेरावाली सेवा मंडळाच्या माध्यमातून तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवाचे आयोजन दरम्यान शिवाजी महाराजांच्या गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजनातून समाज प्रबोधनही करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवजयंती उत्सवाला भेट देत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले।